नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. एकनाथचं जग काळ्या पांढऱ्या रंगाचं होतं. त्याचे विश्वास ठाम होते. मनात शंकांना संशयांना जागा नव्हती. रघुची भेट, त्या अभद्र ध्यानाची रात्रीची भेट त्यानं आपल्या विश्वासांच्या चौकटीत बसवली होती, स्वीकारली होती. त्याच्या जगात या गोष्टी मुळीच अशक्य नव्हत्या. तथाकथित ड्रॅक्युलासारखा कोणीतरी रक्तपिपासू, हो व्हॅम्पायर, दुर्गापुरात ठाण मांडून बसला होता. रघु आणि गुंजा सोनार त्याच्या तावडीत सापडले होते. रघु त्याच्यासारखाच झाला होता, रात्रीचा बाहेर पडणारा, रक्त शोषणासाठी वखवकलेला, बेसावध बळीचा शोध घेणारा. गुंजा, त्याचं काय झालं असेल यावर विचारच करायला नको. आता दुपारी 12:30च्या सुमारास आईची नजर चुकवून तो बाहेर पडला होता. त्याला माहीत होतं तो एकटा काहीही करू शकणार नाही. पण आताच्या त्याच्या अर्धवट हकीकतीवर तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. इतरांची खात्री पटवता येईल असा काहीतरी पुरावा मिळाला तर हवा होता. दुपारच्या वेळी जाण्यात त्यांच्यापासून धोका नव्हता, कारण ते उन्हात बाहेर पडणं शक्यच नव्हतं. पण त्यांची माणसं पेरलेली होती, पैशांनी किंवा इतर मार्गांनी वश केलेली. तो मुजामे एकनाथनं गावात अनेक वेळा पाहिला होता. बेडकासारख्या बटबटीत निर्विकार फत्तरी डोळ्यांचा. तो नक्कीच त्यांचा होता. एकनाथच्या हातात एक लांब, चांगली इंचभर जाडीची पेरूची चिवट काठी होती. वरवर पाहता एखाद्याला तो आपला पोरसौदा चाळा वाटला असता. पण एकनाथचे मूठ उघडून त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना दिसलं असतं की काठीचं ते टोक त्यानं छिलून अणकुचीदार केलं होतं, भाल्यासारखं. अगदी वेळ आलीच तर संरक्षणासाठी वापरता यावं म्हणून. कारण सुरे, तलवारी, पिस्तूल या कशांनीही त्यांना काहीही इजा होणार नव्हती. ॲशच्या लाकडाचा नाही मिळाला तर पेरूच्या लाकडाचा भाला, केवळ तेच त्यांच्या विरुद्धी प्रभावी हत्यार होतं. लपतछपत एकनाथ नाईकांच्या हवेलीच्या कंपाऊंडपाशी पोहोचला. तिथं भिंतीखाली एका झाडाच्या सावलीत बसून तो हवेलीच्या पुढच्या दारावर नजर ठेवून होता. त्याला माहीत होतं तिथं एकटा मुजामेच असतो, निदान दिवसा तरी, आणि दुपारी 4च्या सुमारास तो बाहेर जातो. तो मुजामे बाहेर पडायची एकनाथ वाट पाहत होता. मुजामे गेल्यावर हवेलीत पाहणार होता. तो काय शोधत होता त्यालाही सांगता आलं नसतं. खिडकीबाहेर रात्रीचा रघु सोनार दिसल्यापासून एकनाथमध्ये एक विलक्षण बदल झाला होता. बाह्यतः तो 11-12 वर्षांचा मुलगा होता, पण आतलं मन आता बालमन राहिलं नव्हतं. तिथं आता एक धूर्त, धीराचा, सावध, पोलादी निश्चयाचा शिकारी होता. त्याच्या वयाशी सर्वस्वी विसंगत अशा अविचलित मनानं तो जवळजवळ 2 तास हवेलीच्या दारावर लक्ष ठेवून होता. आणि जवळजवळ 4च्या सुमारास त्याच्या दीर्घ प्रयत्नांना यश आलं. बाहेरचं दार उघडून तो मुजामे बाहेर आला. त्यानं आपल्या मागे दार बंद केलं, कुलूप घातलं आणि तो झपाझप पावले टाकीत गावाच्या दिशेनं निघून गेला. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मिनिटभरातच एकनाथ मोडक्या फाटकातून आत शिरला. रस्त्याकडच्या बाजूच्या खिडक्या त्यानं टाळल्या, नाहीतरी त्यांना बाहेरून रिफाळ मारली होती आणि तिथून प्रवेश मुश्किल होता. तो मागच्या बाजूला गेला. एक खिडकी उघडी होती. बहुतेक या मुजामेनं उघडी ठेवली असेल किंवा राहिली असेल. एकनाथचे डोळे जेमतेम खिडकीतून आत पाहू शकत होते. आतली खोली म्हणजे शुद्ध उकिरडा होता. कचरा, कागद, सुतळ्या, गोणपाट, फळ्या, खोकी, जुन्या पिशव्या, कशाला कोणी हातच लावलेला दिसत नव्हता. एकनाथनं दोन्ही हात फ्रेमवर ठेवले, वर उसळी मारून गुडघा खिडकीवर टेकवला व मग सावकाश पाय आत टाकला.
तो अगदी अलगद आत उतरला तरी पायाखाली काहीतरी खडखडलंच. त्याची खात्री होती की सर्व हवेलीत कोणीही नाही. तरीही जवळजवळ 5 मिनिटं तो अगदी एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. जेव्हा काही हालचालीचा आवाज कानावर आला नाही तेव्हा तो खिडकी सोडून खोलीत आला. त्या खोलीत अर्थातच पाहण्यासारखं काही नव्हतं. तो पुढच्या खोलीकडे निघाला. खाली धुळीचा थर होता. त्याच्या कॅनव्हासच्या बुटांचा मुळीच आवाज येत नव्हता. पुढच्या खोलीचं दार त्याने अगदी तसून उघडले. पूर्वीचा दिवाणखाना होता, आता अवकळा आलेली. खाली धूळ काटक्या होत्या. भिंतींचा रंग उडाला होता. कोपऱ्यातून जाड कोळिष्टकांचे पदर लोंबत होते. धुळीत संपूर्ण लपेटलेल्या 2 मोडक्या खुर्च्या होत्या. कोपऱ्यात सतरंजीच्या, जाजमाच्या, गालिचांच्या, गाद्यांच्या उभ्या वळकट्या होत्या. धुळीखाली गळप झालेले ते उभे आकार निश्चल लढाऊ माणसांसारखे दिसत होते. ही रिकामी खोली. समोर 2 दारं होती. एक दार बाहेरच्या दाराकडे जात होतं. तिथूनच वरच्या मजल्याकडे जाणारा लाकडाचा मोठा जिना होता. दुसरं दार लोटलेलं होतं आणि त्या अंधारलेल्या ओसाड घरात एकनाथलाही वाढती भीती जाणवायला लागली होती. ती भीती म्हणजे पोटाच्या तळाशी बसलेलं जड वजन होतं. ती भीती म्हणजे कोरडा घसा होता. ती भीती म्हणजे जिभेवरची खारट तुरट चव होती आणि त्या भीतीविरुद्ध कोणतेही संरक्षण नव्हते. ज्या कामावर तो आला होता ते लवकरात लवकर पूर्ण करून या भयानक घरातून बाहेर पडणं हा एकमेव मार्ग होता. एकनाथ दुसऱ्या दारापाशी आला. दाराला जरासा धक्का देताच दार इंचभर मागं गेलं आणि बिजागऱ्या करकरल्या आणि खोलीतून एक आवाज आला, कोणाच्या तरी हालचालीचा आणि काहीतरी उद्गरल्याचा. एकनाथ जागच्या जागी थिजला. त्या दारामागं काय होतं? तो जर आता परत गेला तर त्याच्याच्यानं पुन्हा इथपर्यंत येण्याचं धाडस करवेल का? पुन्हा एकदा तो हालचालीचा आवाज आणि पुन्हा एकदा ते वेडेवाकडे उच्चार. जीवाचा हिय्या करून एकनाथनं दार सावकाश उघडलं. आत बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन झिरपत होता आणि खोलीच्या मध्यभागी एका खुर्चीत ती होती. आणि मग त्याला दिसलं की तिचे हात पाय खुर्चीच्या हातापायांना बांधलेले होते आणि तोंडाभोवती एक पट्टी बांधलेली होती. एकनाथ पुढं धावला. जेवण झाल्यावर आत्याबाई वर झोपायला गेल्या होत्या आणि मीरा बाहेरच्या ओसरीत मोठ्या कोचावर काहीतरी पुस्तक चाळत बसली होती. डोळ्यांसमोर पुस्तक असलं तरी एक ओळही वाचली जात नव्हती. सर्व विचार सकाळीच एकनाथ आणि ते डॉक्टर रामदास जैन यांनी सांगितलेल्या त्या विलक्षण हकीकतीबद्दलचे होते. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग भयानक तर होतेच, पण त्या दोघांचे तर्क त्याहूनही भयानक होते. तिच्यासारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या, नवीन पाश्चात्य विचारांवर वाढलेल्या स्त्रीला असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं मोठं कठीण काम होतं. पण अर्थात ती त्या दोघांचा सल्ला मानणार होती. कोठेही, विशेषतः अंधार पडल्यावर ती जाणार नव्हती. कोणाही अपरिचित व्यक्तीला ती घरात प्रवेश देणार नव्हती. त्या दोघांना काय शोध करायचा असेल तर करू देत, काय धोके पत्करायचे असतील ते पत्करू देत. आता तिचं लक्ष दारापाशी घुटमळणाऱ्या त्या मुलाकडे गेलं. शेतकऱ्याचा मुलगा, मळकट कपडे, काळा रंग, 13-14 वर्षांचं वय. तो तिच्याकडे पाहत होता. तिचं आपल्याकडे लक्ष गेलं आहे हे पाहताच त्यानं मान डोलावली. मीरा उठली आणि वाड्याच्या दारापाशी येऊन त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तुम्ही मीराबाई? तो चाचरत रांगड्या आवाजात म्हणाला. हो का? तुम्हाला साहेबांनी चिठ्ठी दिली. त्यानं एक हात पुढं केला. त्यात पिवळट कागदाचा एक चौकोन होता. तो हातात घेऊन तिनं उलगडला. जुन्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीचा कोपरा फाडून कागद केला होता. त्या मोकळ्या जागेत अस्पष्ट वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलं होतं, मी नाईकांच्या हवेलीत. मीरा, रामदासला सांग, पाठव, पाय दुखतोय, लवकर पाठव. जयदेव व्यास. मीरा वर पाहते तो मुलगा केव्हाच गायब झाला होता. त्याला चिठ्ठी कोणी दिली, कुठं दिली, आणखी काही तोंडी निरोप होता काही विचारायचं होतं, पण आता इलाज नव्हता. तिने एकदा आत वाड्याकडे पाहिलं. आत्याबाईंना उठवून सांगत बसायचं म्हणजे वेळ जाणार होता. त्यापेक्षा जयदेवचा निरोप महत्त्वाचा होता. तो आधी पोचवायला हवा होता. तिनं तशाच पायात चपला सरकवल्या, डोक्यावर पदर घेतला आणि आपल्या मागं वाड्याचं दार लोटून घेऊन ती लगबगीनं सकूच्या घराकडे निघाली. जयदेवशिवाय मनात दुसरा विचारच नव्हता. मगाशी सहज मनात विचार आला होता, करू देत त्यांना काय तपास करायचा तो. पण आता जयदेव संकटात आहे समजताच तिचा जीव कासावीस झाला.
आता ती गोष्ट आपल्या मनापासून लपवू शकत नव्हती. ती जयदेवच्या प्रेमात पडली होती. सकूचं घर आलं, पण घरात कोणीही नव्हतं. सकू नाही, रामदास नाही, शिंदे नाही, कोणीही नाही. आता रामदासचा शोध ती कसा आणि कुठं कुठं घेणार? मौल्यवान वेळ क्षणाक्षणानं चालला होता. कदाचित तिला रामदासला शोधण्यात 15 ते 20 मिनिटांचा उशीर झाला तर तेवढ्या उशिरानं काहीतरी भलतंच होऊन बसायचं. तिनं एक क्षणभरच विचार केला आणि तशीच त्याच पाऊली ती नाईकांच्या हवेलीकडे निघाली. मीरा दुर्गापूरमध्ये वाढलेली नव्हती. तिथल्या रहिवाशांना नाईकांची हवेली या शब्दांनी जो काही एक जुना इतिहास साकार होत होता, त्याच्यात जी काही एक हकीकत दंतकथा पिढ्यानपिढ्या चालत आली होती, त्या परंपरेशी मीरा अपरिचित होती. तिच्या लेखी नाईकांची हवेली केवळ एक ओसाळ, दुर्लक्षित, रिकामी, पडझड झालेली वास्तू होती. तिनं आपल्या कृत्याच्या परिणामांचा फारसा विचार केला नाही, पण अर्थात ती जे काही करीत होती ते जयदेवसाठी होतं. त्यात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. हवेलीचा परिसर शांत, निशब्द होता. हालचालीचा मागमूसही नव्हता. मोठं दार नुसतं लोटलेलं होतं. आत कोणी नसणारच, ती मनाशी म्हणत होती. आणि जरी कोणी असलं तरी ऐनवेळी काहीतरी सबब सांगता येईल. या भर दुपारच्या वेळी तिला खासच काही धोका नव्हता. जयदेव म्हणत होते, पूजेचं तीर्थ जवळ ठेवत जा, आत्याची जपमाळ जवळ ठेवत जा. ती इतक्या गडबडीनं निघाली होती की तिला यातलं काही करायला वेळच मिळाला नव्हता. आणि अजूनही मनात शंका होतीच, असल्या गोष्टी प्रत्यक्ष घडणं, अस्तित्वात असणं शक्य होतं का? मीरानं दार अलगद ढकललं. किती सहज आत लोटलं गेलं. आत मोठा हॉल होता. वर जाणारा एक जिना होता. आतल्या खोल्यांकडे जाणारी 2 दारं होती. जयदेव कुठं असतील? कशा परिस्थितीत असतील? आपण रामदाससाठी थांबायला हवं होतं का? आपण कुठे जात आहोत हे कोणाला सांगायला हवं होतं का? एखादी चिठ्ठी लिहून ठेवायला हवी होती का? मनात अनेक प्रश्न येत होते, पण अर्थात तिने यापैकी काहीही केलेलं नव्हतं. आता विचार करण्यात काय अर्थ होता? एक दार तिने हलकेच ढकलून पाहिलं. आतली खोली रिकामी होती. दुसरं दार लोटताच आत उघडलं. आत प्रकाश जरा कमी होता. कोपऱ्यात कपड्याखाली झाकलेलं काहीतरी होतं. तो एखाद्या माणसाचा आकार होता. शंका राहायला नको म्हणून ती त्या कोपऱ्यापाशी गेली आणि खाली वाकली. दन्न आवाज करून मागं दार बंद झालं. आह, असा अर्धवट आवाज करून मीरा गरकन मागं वळली. दार बंद होतं आणि दाराला पाठ लावून तो उभा होता. तिच्याकडे पाहून हसत होता. मीराची छाती धडधडत होती. करायला नको त्या सर्व गोष्टी तिनं केल्या होत्या. कोणी भेटलं तर काहीही सबब सांगून ती वेळ मारून नेणार होती, पण आता तिची जीभच टाळाला चिकटली होती. तोंडून शब्दच फुटत नव्हता. खोलीतल्या अर्धप्रकाशात त्याचा मातट रंग आणखीनच घाणेरडा दिसत होता. टक्कल डोळ्यात भरत होतं आणि त्याचे ते डोळे काचेचे, थंडगार, क्रूर. इथं काय करते आहेस विचारणार नाही, तो छद्मी आवाजात म्हणाला. कारण मला माहीत आहे तू तुझ्या त्या जयदेवला शोधत आली आहेस. कोण जयदेव? छे मी तर, ती कसं बसं म्हणाली. गाप, मी त्या पोऱ्याच्या हाती चिठ्ठी पाठवली होती. तो हसत म्हणाला. म्हणजे सगळंच खोटं. किती साधा सापळा आणि मी किती सहज फसली. आणि ती कुठे आहे हे कोणाला माहीतही नव्हतं. हे पहा, माझा कशाशीही काहीही संबंध नाही. मला जाऊ द्या पाहू. तुला काय जाऊ द्यायला इथं आणली होय? शेवटी धनी म्हणाले तसंच झालं. त्या जयदेव मागोमाग ती फटाकडी येते का नाही पहा. धनी म्हणाले होते त्यांना तू हवी आहेस, नाहीतर लालसर जीभ काळ्या ओठांवरून फिरली. तो धटिंगन जवळ आला. मीरानं धडपड केली, किंचाळ्या फोडल्या, पण अर्थात कशाचाच काहीही उपयोग झाला नाही. त्यानं तिला सहज उचलली, आत नेली आणि एका खुर्चीला तिचे हात पाय बांधून टाकले. तोंडाभोवती कापडाची एक पट्टी आवळली. जाता जाता तो म्हणाला, धन्यांची भेट रात्री होईल. ते रात्रीच वर येतात. मीरा इतकी भयभीत कधीही झाली नव्हती. सर्वसाधारण आयुष्यात असे अतिरेकी जीवन मरणाचे प्रसंग येतच नाहीत आणि एक कटू जाणीव सतत मनाला टोचत होती.
या दुर्धर प्रसंगाला केवळ ती आणि तीच फक्त जबाबदार होती. या दटिंगनाचा पायरव कमीत कमी होत शेवटी ऐकू येईनासा झाला. मीराभोवती शांतता एखाद्या कवचासारखी आली किंवा डोहात साचलेल्या पाण्यासारखी. हातपाय केव्हाच बधीर झाले होते. वेळेची जाणीव नष्ट झाली होती. त्या दटिंगनाचे शब्द पुरेसे बोलके आणि सूचक होते. हा दिवस तिच्या आयुष्यातला अखेरचा दिवस ठरणार होता. त्याच्या शेवटास काहीतरी भयानक होतं खास. जयदेव आणि रामदास सांगत होते त्याच्याशीच याचा संबंध असला पाहिजे. आणि म्हणजे समोरचं दार करकरत होतं, हलत होतं. पलीकडून कोणीतरी किंवा काहीतरी खोलीत चोरट्या प्रवेशाची खटपट करीत होतं. मीरानं किंचाळायचा प्रयत्न केला, पण तोंडातून केवळ असा बोबडा बेसूर आवाज तेवढासा आला. दार सावकाश उघडलं. दारात 11-12 वर्षांचा एक मुलगा भयभीत नजरेनं आत पाहत उभा होता. तो सेकंदभर तसाच उभा राहिला आणि मग धावत आत आला. सुटकेच्या केवळ कल्पनेनंच मीराला जवळजवळ भोवळ आली.